तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, तुमची 22 फेब्रुवारीला स्कॉलरशिपची एक्झाम आहे, 5th स्टँडर्ड आणि 8th स्टँडर्डची. तर त्याला आता 10 दिवस राहिलेले आहेत. तर त्या 10 दिवसात तुम्ही प्लॅन कसा करायचा हे पूर्णपणे प्लॅन आपण घेऊन आलेलो आहोत. पूर्ण 10 दिवसात काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचा जास्तही वेळ न घालवता लगेच व्हिडिओकडे वळतोय, व्यवस्थित लक्ष द्यायचंय. पहिले तुम्हाला याच्यावरून तर कळाले असेल की काय डेली स्टडी स्ट्रक्चर. आता रोज तुम्हाला प्लॅन कसा करायचा आहे. मॅथमॅटिक्स 2 घंटे घ्यायचंय तुम्हाला. त्याच्यानंतर मेंटल ॲबिलिटी बुद्धिमत्ता 1.5 तास, इंग्लिश 1 तास आणि सोशल सायन्स वगैरे जे आहेत ते 1 तास आणि जे मॉक टेस्ट आहे ते 1 तास तुम्हाला अभ्यास करायचे, म्हणजे 30 ते 45 मिनिटं. जर तुमच्याकडे मॉक टेस्टचे प्रश्न नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला टेक्स्ट करा. तुम्हाला सगळे क्वेश्चन्स तिथे मिळून जातील. आणि ही जर प्रॅक्टिस तुमच्याकडून होत नसेल तर 7 ते 9 पर्यंत तुमचे लेक्चर्स असतात. त्याच्यात तुम्हाला इंग्लिश आणि मॅथ्सचे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस करून घेतले जातात. तेव्हा तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि रेग्युलर 7 वाजता ग्रुपमध्ये जॉईन होऊन 7 वाजता लेक्चर अटेंड करायचे आहेत. त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन, डेली सिलेबस ओव्हरव्ह्यू. लिस्ट ऑल चॅप्टर्स, मार्क स्ट्रॉंग अँड वीक टॉपिक, रिवाइज बेसिक फॉर्म्युला. बेसिक फॉर्म्युलांची एक लिस्ट बनवून घ्यायची आहे आणि पूर्ण फॉर्म्युले रोज एकदा वाचायचे. त्याच्यानंतर कोणते वीक चॅप्टर आहे, कोणत्या त्याच्या सिलेबसला कोणतं कमी येत आहे, कोणतं जास्त येत आहेत याची लिस्ट तुम्ही बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय पर्सेंटेज रेशो. आता जे जे तुम्हाला जास्त याच्यासाठी फोकस करण्याचे चॅप्टर्स आहे, हे सगळे चॅप्टर आहे. पर्सेंटेज रेशो अँड प्रपोर्शन, प्रॉफिट लॉस, टाइम वर्क, हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला काय अल्जेब्रा, जॉमेट्री फॉर्म्युला, हे सगळे चॅप्टर्स मी शिकवले आहेत. तुम्हाला जर त्याच्यात काही अडचणी येत असतील तर जे आपले व्हिडिओज आहेत त्याच्यात जाऊन तुम्ही बघूही शकतात. हे सगळ्यात फोकस चॅप्टर आहेत. आता त्याच्यानंतर मेंटल ॲबिलिटीचे म्हणजे बुद्धिमत्तेचे हे सगळे चॅप्टर्स तुम्हाला ज्याच्यावर जास्त फोकस करायचे आहे. सगळं डिटेल व्हिडिओ आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याच्यानंतर इंग्लिशचं काय करायचंय तुम्हाला. इंग्लिशमध्ये ग्रामर, टेन्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स, समानार्थी, विरुद्धार्थी हे करायचंय. त्याच्याच नंतर आता सोशल सायन्स, इम्पॉर्टंट डेफिनेशन, डायग्राम, फॉर्म्युले हे सगळं लक्षात ठेवायचं. पूर्ण स्टेप वाईज सगळं काही दिलेलं आहे. त्याच्यानंतर अटेम्प्ट फुल सिलेबस टेस्ट. आता काय करायचंय, जेव्हा आपल्याला 3 दिवस बाकी असेल तेव्हा काय करायचंय, पूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स रोज 2-2 सोडवायचे. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण नसतील तर मला टेक्स्ट करा. तुम्हाला सगळे 2017 पासून तर 2025 पर्यंत सगळे टेस्ट, स्कॉलरशिपचे सगळे पेपर्स तुम्हाला मिळून जातील. त्याच्यानंतर इम्प्रूव्ह. आता तुम्हाला कळेल की काय कशामध्ये विकनेस राहतोय, त्याच्यावर तुम्हाला अभ्यास करायचा आहे, ज्या ज्या टॉपिक्सवर तुमचं वीक पॉइंट आहेत. त्याच्यानंतर मॉक टेस्ट सोडवायचे आहेत. एका दिवसात 5-5, 6-6 मॉक टेस्ट सोडवायचे. मॉक टेस्ट पण मिळत नसतील तर मला टेक्स्ट करा, 100% टेक्स्ट करा. त्याच्यानंतर फायनल रिव्हिजन. आता रिव्हिजन कशी करायची शेवटला, फॉर्म्युलेज कसे पाठ करायचे, फॉर्म्युलेजचे रिव्हिजन करायचे, नवीन टॉपिकला सुरुवात करायची नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, व्यवस्थित झोप घ्यायची आहे आणि परीक्षेला जायचंय. याच्यातही काही अडचण असेल तर नक्की मला कळवा. आणि अजून काही तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझा नंबर दिलेला आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तिथून मला टेक्स्ट करा. तुम्हाला काहीही मदत लागली तर ऋषी सर तुम्हाला, ऋषी भैया, ऋषी दादा तुमच्यासाठी कायम अवेलेबल आहे.